नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या विचित्र असतात। राजा काकांना सगळेजण समजून सांगत असतात। आजी म्हणत असतात की राजा काका नका काळजी करू, कारण जे घडलेलं आहे ते खूपच विचित्र आहे, हे मलाही माहिती आहे। आणि आकाश त्याचबरोबर राजा काकांची आजी समजूत घालत असतात, कारण हे सगळं आमच्यासाठीही तेवढंच अनपेक्षित होतं। त्यावेळेस अथर्व पण तेच म्हणत असतो की बाबा, आईला मी पण चुकलेलो आहे। त्यावेळेस राजा काका म्हणत असतात की मी कसं ओळखू शकलो नाही या बाईला, मला का लक्षात आलेलं नाही, ही बाई एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते, ही गोष्ट माझ्या लक्षातच का आली नाही, तिच्यावर आंधळा विश्वास का ठेवला, असं म्हणत राजा काका स्वतःला मारून घेऊ लागतात। तेव्हा आकाश आणि आजी जवळ जातात। आकाश म्हणतो की राजा काका, चूक तुझी नाहीये, कसं आहे माहिती आहे का, आपण सगळेच चुकलेलो आहोत तिला ओळखायला, कारण तिच्या मायेची, तिच्या स्वभावाची, तिच्या प्रेमाची झापड आपल्या डोळ्यावरती होती, असं आकाश सांगत असतो। त्याचवेळी राजा काका इकडे म्हणत असतात, नाही मी चुकलेलो आहे, मी तिला का ओळखू शकलो नाही। तेव्हा आजी म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा राजा भाऊ, अहो माझी तर ती मुलगी होती, आकाशची आत्या होती, अथर्वची आई होती, तरी हे आम्ही तरी कुठे ओळखू शकलो तिला, कारण तुम्ही स्वतःला दोष नका देऊ, असं आजींचं म्हणणं असतं। आणि आजी राजा काकांची समजूत घालत असतात, कारण ती चुकीची आहे हे बोललं जात असतं। तेव्हा राजा काकांना सांगितले जात असतं। राजा काका म्हणत असतात की जे तुम्ही केलेलं आहे ना ते योग्यच केलेलं आहे, त्या बाईची जागा तीच आहे, तिला तिथेच आपण पाठवलं पाहिजे होतं, तिला जी शिक्षा मिळालेली आहे ती अगदी योग्यच आहे आणि तिला भोगू तर तिच्या कर्माची फळं, कोणीही घरातलं तिला सोडवायला तिथं जाणार नाही। हे ऐकल्यानंतर अभि आणि पौर्णिमा पाहतच राहतात। तेव्हा राजा काका म्हणतात की सगळ्यांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, आपल्यापैकी कोणीही जाऊन तिला भेटणार नाही, तिला सोडवून आणणार नाही। पण राजा काकांना कुठं माहिती आहे की रागिनी ऑलरेडी जेलमधून सुटलेली आहे, तिची जेलमधून सुटका झालेली आहे, ही गोष्ट राजा काकांना कुठं माहिती आहे। तेवढ्यात दारात रागिनी आलेली दिसते आणि तिला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो। त्यावेळेस सगळेजण विचार करू लागतात, भूमीला तर खूप राग आलेला असतो, भूमीला कळतच नसतं की ही बाई इथं कशी काय पोचलेली आहे, कारण शक्यच नाही, तिच्या बाबतीत एवढे मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, मग ही बाई इथं कशी काय आलेली आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो। त्याचबरोबर सगळेजण खूप वैतागलेले असतात, कारण हे जे काही केलेलं असतं रागिनीनं ते इतकं भयानक असतं, तिच्या कारस्थानाची शिक्षा ही तिला मिळायलाच पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं। आणि त्याचबरोबर भूमी त्याचवेळी सगळेजण पाहत असतात, रागिनी आतमध्ये आलेली असते आणि भूमी मात्र इकडे विचार करू लागलेली असते। भूमीला कळत नसतं की ही बाई इथे कशी पोहोचलेली आहे, काहीही झालं तरी ही बाई या घरात राहता कामा नये, या घरामध्ये राहण्याचा अधिकार या बाईला नाही, हे सगळं भूमीला चांगलंच माहिती असतं। मात्र अभि इकडे म्हणत असतो, बघितलं का पौर्णिमा, अलिबाग वार्तामध्ये आपण जी न्यूज दिलेली होती ना त्याचा परिणाम आहे, आई आली ना घरी आणि त्याचवेळी रागिनी आलेली असते, हे पाहून सगळ्यांना खूप राग आलेला असतो। आणि त्याचवेळी भूमी मात्र तिथे जाते आणि म्हणू लागते, तुम्ही इथे, तुम्ही कसं आला, आता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आलेला आहात, कारण पोलीस तुम्हाला सोडू शकत नाहीत, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे। अथर्व, आकाश, आत्ताच्या आत्ता अथर्व पोलिसांना फोन कर आणि ही बाई पोलीस स्टेशनमधून निघून आलेली आहे ही गोष्ट सगळ्यांना कळू दे, आत्ताच्या आत्ता पोलिसांना कळलं पाहिजे। तेव्हा मात्र इकडे भूमी रागिनीला म्हणू लागते की अजून खोटं, किती खोटं बोलणार आहे ही बाई, मला कळतच नाहीये, अजून किती खालच्या थराला जाणार आहे। त्यावेळेस अथर्वला भूमी म्हणत असते की फोन कर आणि पोलिसांना सांग, हे सगळं भूमी बोलत असते। तेव्हा आकाश तिथे म्हणू लागतो की अथर्व, पोलिसांना फोन करू नकोस, कारण या बाईवरची केस मी मागं घेतलेली आहे। आणि आकाशच्या तोंडून हे शब्द जेव्हा ऐकायला मिळतात तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो। तर इकडे पौर्णिमा आणि अभि या दोघांना मात्र खूप आनंद झालेला असतो, त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या असतात। आणि इकडे आकाश म्हणत असतो की हो मी केलेला आहे, मी या बाईवरची केस माघारी घेतलेली आहे। तेव्हा भूमीला मात्र धक्का बसलेला असतो। भूमी म्हणत असते, आकाश तुला कळत नाहीये का, विषयाची परीक्षा कशाला घ्यायची आहे तुला, तुझ्या लक्षात येत नाहीये का ही बाई काय करू शकते ती, अरे कशासाठी एवढं सगळं। त्यावेळेस रागिनी तिथे येत असते आणि रागिनी म्हणत असते की मी सांगते मला आकाशने का सोडवलं ते, कारण त्याला माहिती आहे, असं ती बोलत असते।
आणि मग रागिनी पुढं पुढे येत असते. तेव्हा राजा काकांना मात्र खूप राग आलेला असतो. राजा काका म्हणत असतात की मला माहिती आहे, मी सांगते. आणि राजा काकांना ती म्हणू लागते. आणि तेव्हा राजा काका म्हणतात की मला ना लाज वाटते, तुला मी बायको म्हणून का स्वीकारलं या गोष्टीची, कारण तू जे आहेस ना एवढी खालच्या थराची बाई आहे, एवढी पोचलेली बाई आहे, ते मला कळलेलं आहे. आणि राजा काकासुद्धा भयानक चिडलेले असतात. आणि राजा काकांना इकडे राजा काका चिडलेले असतात, भूमी चिडलेली असते. राजा काका म्हणत असतात की या घरात यायची हिंमतच कशी झाली तुझी, तू कशी येऊ शकतेस या घरामध्ये, असं राजा काका बोलत असतात. आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळीस तिथं आकाशला भूमी म्हणू लागते की या बाईला तुला एक संधी द्यायची. आकाश, तुझ्या लक्षात येते का या बाईनं काय केलेलं आहे, तू विसरतोयस का? अरे तुझ्या आयुष्यातली महत्त्वाची 6 वर्ष या बाईने वाया घालवलेली आहेत, हे सगळं भूमी सांगत असते. त्यावेळेस अथर्व म्हणत असतो की मला ना लाज वाटते या बाईची, कारण ही बाई कोण आहे. आजपर्यंत मला असं वाटायचं की मी माझ्या आईच्या कर्तबगारीवर इथे शिकत आहे, एवढं मोठं शिक्षण घेत आहे, पण आज मला लाज वाटते की तिला आई म्हणायची. खरंच मला ना कळतच नाहीये. हे सगळं बोललं जात असतं. सगळ्यांचा एकच विचार असतो, सगळेजण एकच गोष्ट बोलत असतात की आकाश तू चुकतोयस. आकाश हा निर्णय घेण्यापासून थांबव स्वतःला, या बाईला या घरामध्ये जागा नाही. ही सगळी गोष्ट सगळेजण आकाशला सांगत असतात. परंतु आकाश मात्र शांतच असतो. आजीही म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी आकाश मला या बाईची काळी सावलीही या घरावरती मला नको आहे, हे सगळेजण सांगत आहेत. पण आकाश मात्र सुन्नच असतो. आणि आकाशला सगळेजण म्हणत असतात की आकाश तुझं चुकलेलं आहे, तू हा निर्णय घेण्याआधी विचार करायला पाहिजे होता. सगळ्यांचंच हे म्हणणं असतं. परंतु आकाश मात्र शांतच असतो, शांतपणे ह्या गोष्टी पाहत असतो. तेव्हा भूमी पुढे येते आणि आकाशला सांगू लागते, आकाश तुला कळत नाहीये का तू काय केलेस ते, ही बाई कधीच सुधारू शकत नाही, तुला माहिती आहे ना ही बाई किती पोचलेली आहे, मग तरीही तू हा निर्णय का घेतलेला आहे. तेव्हा मात्र अभि म्हणत असतो, आकाशने त्याला माफ केलंय ना, मग तुम्ही सगळेजण का बोलताय, आकाशने आईला माफ केलंय, आकाशने आईला सोडवून आणलेलं आहे, मग तुम्हाला सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे. जर आकाशला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला सगळ्यांना का प्रॉब्लेम आहे. राजा काका मात्र भयानक चिडलेले असतात. राजा काका म्हणत असतात की एक पाऊलही पुढे टाकू नकोस रागिनी, कारण तू जे काय केलेलं आहे ना त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे, असं राजा काका म्हणत असतात. त्याचबरोबर रागिनीच्या जवळ ते जातात. रागिनीच्या जवळ ते अंगावर धावून जात असतात, कारण रागिनीनं जी कारस्थानं केलेली आहेत ती इतकी भयानक आहेत, त्याची शिक्षा ही तिला मिळायलाच पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि घरातले प्रत्येक जण चिडलेले असतात, प्रत्येक जण बोलत असतात, कारण प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की रागिनीनं जे कांड केलेलं आहे त्याची शिक्षा ही तिला मिळालीच पाहिजे. हे सगळं प्रत्येकाचं बोलणं तिथं सुरू असतं. रागिनी मात्र हातापाया पडत असते, अगदी पायावर लोटंगण घालायची ही तयारी तिची असते. परंतु सगळेजण मात्र तिच्याकडे पाहत असतात, कारण कोणालाही तिची दया येत नसते. आकाश म्हणत असतो, कसं आहे हिने एवढा मोठा गुन्हा केलेला आहे ना मातृत्वाचा, मातृत्व या शब्दाला कलंक आहे ही बाई, या बाईने इतका मोठा गुन्हा केलेला आहे, त्याची शिक्षा तिला कोर्ट देऊ शकत नाही हे मला माहिती आहे, म्हणून तर मी हा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आकाश म्हणत असतो की तिला शिक्षा मी देणार आहे. खरं तर भूमीला खूप राग आलेला असतो, भूमीला ही गोष्ट पटलेलीच नसते आकाशची. भूमीचं असं म्हणणं असतं की आकाश तू चुकला आहेस, तू अशा पद्धतीनं निर्णय घ्यायला नको होता, हा निर्णय घेताना तू 1000 वेळा विचार करायला पाहिजे होता, कारण या बाईमुळं तुझ्या आयुष्यातली महत्त्वाची 6 वर्ष निघून गेलेली आहेत, एवढा त्रास आपल्या सगळ्यांना भोगावा लागलेला आहे. आणि तरीही आज तू जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुला मी ना खरंच विचारते, कारण ही गोष्ट मला पटलेलीच नाही की तू रागिनीला सोडवणं, हे भूमीचंही म्हणणं असतं. रागिनी मात्र रडत असते. ती म्हणत असते, आकाश तू कुठं ठेवशील तिथं मी राहायला तयार आहे, पण मला या घरातून बाहेर काढू नको, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आजी घरातील सर्वांना खूप राग आलेला असतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी आकाश तू चुकलेला आहे. मानसी म्हणत असते की आकाश भाऊजी तुम्ही मला म्हणाल की मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मीही तुम्हाला आज सांगते की आकाश भाऊजी तुम्ही चूक करताय, यांना सोडवून आणून तुम्ही खूप मोठी चूक करताय. आकाश भाऊजी तुम्ही हे करायला नको होतं. सगळेजण आकाशला समजवत असतात, पण मूर्ख आकाश जो आहे त्याच्या डोक्यात काही गोष्टी शिरतच नसतात. आजी इकडे रडत असते आणि आकाश म्हणत असतो की आजी तुला माहिती आहे ना, कारण या बाईमुळं महाजनांच्या
सगळ्या नीतिमत्तेवर सगळ्यावरती खूप मोठी गदा आलेली आहे. आणि तुझ्या लक्षात आलं असेल त्या अलिबाग वार्ताहरने जी न्यूज दिलेली होती भूमी, त्या न्यूजमुळं आजीची अवस्था काय झालेली बघितलंस ना. महाजन गारमेंटचे शेअर उतरत चाललेले आहेत. लोक महाजन गारमेंटवर विश्वास ठेवत नाहीत आणि उद्या ही कोर्टात जर केस उभी राहिली तर खूप अवघड होणार आहे. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, असं आकाशचं म्हणणं असतं. रागिनी मात्र आकाशच्या समोर जाते आणि आकाशला म्हणते की बाळा, खरंच मला तू माफ केलं, खरंच, आणि एकदा मला आई म्हण ना, असं ती आकाशच्या समोर जाऊन बोलत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, कुठलंही नातं जोडता येत नाही गं. कसं आहे, तू माझी आत्या होतीस, हे नातं मी तोडू शकत नाही. तुझ्यासाठी पैसा महत्त्वाचा होता, तुझ्यासाठी प्रॉपर्टी महत्त्वाची होती, या सगळ्या गोष्टींसाठीच तू हे केलेलं आहे, असं रागिनी हात जोडून आकाशला म्हणत असते. आकाश प्लीज मला एकदा आई असे हाक मार ना, आकाश मला एकदा आई म्हण ना, असं म्हणत रागिनी ही आकाशच्या पुढे हात जोडून त्याच्या पाया पडत असते, त्याला विनवण्या करत असते. आणि त्याचबरोबर रागिनी आता आकाशच्या पाया पडते आणि म्हणते की आकाश प्लीज मला एक संधी दे, मला माफ कर, मला आई म्हण, कारण काही झालं तरी मी तुझी आई आहे. तेव्हा आकाश तिथे पाहत असतो. आकाश मागे सरकतो आणि अभि ओरडतो. अभि म्हणतो की आई, कारण अभिला धक्का बसलेला असतो की त्याची आई ही आकाशच्या पायावरती डोकं ठेवत आहे. ही गोष्टच त्याला सहन होत नसते आणि तो म्हणत असतो की आई बास, आता हे नाही करायचं. तेव्हा आकाश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव आजी, या बाईला सांग, कारण ही बाई आई या नावाला कलंक आहे. कारण जे काही बोलायचं आहे ना ते माझं राहून जाईल. कारण हिने जी केलेली कारस्थानं आहेत ना ती आठवली तरी माझी तळपायाची आग मस्तकात जाते. ह्या बाईला तू सांग की माझ्यापासून दूर राहिला आणि ही जी तिची नाटकं चालू आहेत ना ती बंद करायला. कारण काहीही झालं तरी ह्या बाईला तिची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे. कारण तिला कोर्ट शिक्षा देऊ शकत नाही हे मला माहिती होतं, म्हणून तर मी तिला सोडवलेलं आहे आणि त्याचबरोबर तिच्यावरची केस मागे घेतलेली आहे. त्याची शिक्षा ही तिला भोगावी लागणारच आहे. हे सगळं बोललं जात असतं. रागिनी मात्र रडत असते. रागिनी म्हणत असते की आकाश मला एकदा संधी दे, एकदा एक संधी दे, आकाश मला तू आई म्हण. हे सगळं बोलणं चालू असतं. त्यावेळेस आकाशला अभि दरडावूनच सांगत असतो की आकाश तू आता केस मागे घेतलीस ना, मग एकदा आई म्हणायला काय हरकत आहे, तू म्हण ना तिला आई. आणि रागिनी मात्र विनवण्या करत असते. रागिनीचं असं म्हणणं असतं की आकाशने मला आई म्हणलं पाहिजे. म्हणजे हा सगळा तिचा इमोशनल ड्रामा सुरू असतो आणि सगळेजण आकाशकडे बघत असतात, आकाशला बोलत असतात. आणि त्याचबरोबर रागिनी मात्र हातपाय धरत असते आणि म्हणत असते की प्लीज आकाश मला माफ कर, एकदा माफ कर मला, माझ्याकडून चूक झाली आहे. परंतु आकाश मात्र ऐकायला तयारच नसतो. आणि इकडे पौर्णिमा पण लगेचच सांगू लागते की आकाश भाऊजी तुम्ही एकदा आईला आई म्हणून बोला ना, कारण काहीही झालं तरी आईंनी जे काही केलेलं आहे ते हे सगळं बोलत असते. त्याचबरोबर आकाश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, एखादा मित्र आपल्याशी चुकीचा वागला तर आपण त्याच्यासोबतची मैत्री नाकारू शकतो, पण जी नाती असतात ना ती कधीच नाकारता येत नाही. कारण तो म्हणतो कळलं का, तू माझी आत्या आहेस आणि आत्याच राहणार आहे कायमस्वरूपी. हे आकाशने स्पष्ट केलेलं असतं. तू माझी कधीच आई होऊ शकत नाही, कारण तू माझ्या आईबाबांना माझ्यापासून तोडलेलं आहेस, माझ्या आईबाबांना माझ्यापासून हिरावून घेतलेलं आहे, माझ्या आईबाबांचा खून केलेला आहेस तू. हे सगळं आकाश बोलत असतो. पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या आयुष्यातली महत्त्वाची 6 वर्ष तू हिरावून घेतलीस. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तू माझ्या वडिलांची बहीण आहेस, त्याचबरोबर राजा काकाची बायको आहे, माझ्या आजीची मुलगी आहे, म्हणून तू माझी आत्या आहे. अन्यथा मी तुला माझ्या समोरही उभं केलं नसतं. ही नाती मला नाकारता येत नाही आहेत. कसं आहे, मी मैत्री नाकारू शकतो, पण माझ्यावर तसे संस्कार झालेले नाही आहेत, मी नाती नाकारू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या गोष्टीची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. तुला असं वाटलं असेल की मी तुझ्यावरची केस मागं घेतली म्हणजे तू मोकळी झालीस. त्याला एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावरची केस मागं घेतलेली आहे, याचा अर्थ तुझ्यासाठी रान मोकळं झालेलं आहे, पण तसं नाही. काहीही झालं तरी ती गोष्ट कधीच होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की मी तुझ्यावरची केस मागे घेतलेली आहे, पण मी तुझ्यावरची केस मागे घेतले या गोष्टीला 2 कारणं आहेत. एक म्हणजे की तू आहे ना महाजन नावापुढे महाजन नाव लावत होतीस आणि त्याचबरोबर महाजन नाव लावून तू ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं महाजनांच्या इब्रतीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर तू आई या शब्दाला
कलंक आहेस, तू प्रत्येक नात्याला फसवलेला आहेस, तू सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. सगळं हे तू पैशासाठी केलेलं होतंस ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तू पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी केलंस, पण तुला शिक्षा मीच देणार आहे. कारण कायद्याच्या दरबारात तुला शिक्षा झालीच नसती ग, कारण तुझा गुन्हा इतका मोठा आहे की तू आई या नावाला कलंक आहे. आकाश एवढं बोलत असतो, रागिनी मात्र हात जोडून आकाशच्या पुढे उभी असते आणि तिचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे. आणि आत्तापर्यंत माझ्या बाबांनी, त्याचबरोबर माझ्या आजोबांनी जी मेहनत करून पुण्याई मिळवलेली होती, ती पुण्याई तुझ्यामुळं मी अशी धुळीत मिळू देणार नाही. त्यावेळेस भूमी म्हणते, पण आकाश तुझ्या लक्षात येतंय का, कारण काहीही झालं तरी यांना मोकळं सोडून आपल्यासाठी ही गोष्ट चुकीचीच ठरणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुला आठवतंय का, कारण टी व्हीवरती न्यूज आलेली होती. अलिबाग वार्ता यांनी जी न्यूज दिलेली आहे ती न्यूज अशी आहे की महाजन गारमेंटच्या नावावर ही बट्टा लागणार आहे, कारण महाजन गारमेंटचे संस्कार चुकीचे आहेत. त्याचबरोबर महाजन गारमेंटचे सर्वेसर्वा माझे आजोबा, माझे वडील यांच्या विरोधात ही शंका उपस्थित केली जाणार आहे. त्यामुळं मला ही गोष्ट नकोच आहे, हिला शिक्षा मीच देणार आहे. कारण हिने जी गोष्ट केलेली आहे ती इतकी मोठी आहे की त्याची शिक्षा तिला भोगावी लागणारच आहे. या भाषेमध्ये आकाश बोलत असतो. आकाशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काय आहे ना ते बघितलेलंच होतं आपण. कसं आहे, आजीची अवस्था बघितली ना काय झाली होती या न्यूजवाल्यांमुळं. मग आपली अवस्था काय वाईट झाली असती, उद्या परवा आपल्या बाबतीतही तेच झालं असतं. आपण काय काय सहन करायचं ते सांग ना मला. कारण ह्या माझ्या आईबाबांनी आत्तापर्यंत जे काय कमवलेलं आहे ते सगळं या बाईमुळं धुळीच मिळालं असतं, म्हणून मला ही गोष्ट करावी वाटली. आणि त्याचबरोबर मी हा निर्णय घेतलेला असतो. त्यावेळेस भूमी म्हणत असते की मग आकाश मला एक गोष्ट सांग, तुझं जे म्हणणं आहे त्यानुसार यांना शिक्षा व्हायलाच नको आहे, असं भूमी आकाशला विचारत असते. तेव्हा आकाश खूप चिडलेला असतो. आजपर्यंत आकाश एवढा कधीच चिडलेला नव्हता. आकाश डायरेक्ट म्हणतो की हो, शिक्षा तर होणारच आहे आणि ती शिक्षा मी सुनावणार आहे. आजपर्यंत हा पैसा, प्रॉपर्टी हे सगळं हिला हवं होतं, पण आज मी तिला शिक्षा सुनावणार आहे आणि तिला सांगणार आहे की हो, कारण काहीही झालं तरीही आज मी या प्रॉपर्टीपासून, या नात्यापासून, या घरापासून, या सगळ्यातून या रागिनी पटवर्धन यांना मी बेदखल करत आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हो बरोबर, त्या तुझ्या गुन्हेगार आहेत, याची शिक्षा ही तूच त्यांना देऊ शकतो, असं भूमी आकाशला सांगत असते. आणि म्हणत असते की हो, या तुझ्या खऱ्या गुन्हेगार आहेत, कारण तुझ्या आयुष्यातली 6 वर्ष ह्या बाईने हिरावून घेतलेली आहेत. तुझ्या आयुष्यातले 6 वर्ष या बाईमुळं वाया गेलेली आहेत आणि त्या गोष्टीची शिक्षा या बाईला झालीच पाहिजे, हे सगळं भूमी बोलत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी या बाईने जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा ही तिला झालीच पाहिजे. आणि आकाश म्हणतो की मी तुला शिक्षा दिलेली आहे, तू या घरातून, या प्रॉपर्टीतून, या सगळ्यातून निघून जायचं आहे आणि आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं आहे, असं आकाश बोलत असतो. आणि त्यावेळेस सगळेजण तिथं पाहत असतात. मग भूमी मानसीला खुणवते आणि म्हणते की चल, कारण रागिणीला घराच्या बाहेर हकलूनच द्यायचं आहे, हे सगळ्यांचं चाललेलं असतं. कारण तो म्हणत त्या तसं हाकलून देणारे बोलल्यानंतर रागिनी रडू लागते, हातापाया पडू लागते. ती म्हणू लागते की आकाश मी कुठे जाणार, कोण आहे माझं तुमच्याशिवाय. तेव्हा आकाश म्हणतो आहे ना, तुझे पाळलेले गुंड आहेत, ज्यांच्या तोंडावर पैसे फेकून तू लोकांचे जीव घेत होतीस, ते गुंड आहेत तुझे पाळलेले, त्यांच्याकडे जा, तिथे राहा, काय प्रॉब्लेम आहे तुला, ते करतील ना तुझी सेव, कारण तुला पोलिसांच्या ताब्यातून मी सोडवलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरामध्ये कधीही राहणार नाहीस, कारण आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून मी तुला हकलून देत आहे, बेदखल करत आहे. आकाशने हे बोलल्यानंतर अभि, पौर्णिमा त्याचबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच असतात. कारण सगळ्यांसाठी ही खूपच मोठी गोष्ट असते, कारण जे काय घडत असतं ते खूपच भयानक आणि विचित्र असं असतं. या सगळ्यातून आता आकाशने रागिनीला घराच्या बाहेर हाकललेलं आहे आणि त्याचवेळी पौर्णिमा आणि मानसी वरती बॅग आणायला गेलेले असतात. इकडे मानसी आणि भूमी बॅग आणण्यासाठी गेलेले असतात. आकाशनं जी शिक्षा सुनावलेली असते त्याच्यामुळं सगळ्यांना खूप बरं वाटत असतं. आणि मग लगेचच पुन्हा रागिनी आकाशच्या जवळ जाते. आकाश प्लीज असं नको करू, नको ना करू बाळा, तू माझं बाळा आहेस ना, मी तुझी आई आहे ना, तू माझ्याशी असं नको करू, असं भूमीला आकाशला ती बोलत असते. तेव्हा आकाश म्हणतो की निघ,
तो तुझा प्रश्न आहे, तुझे जे गुंड पाळलेले आहेत ना त्यांच्यासोबत राहा, इथं आमच्यासमोर राहायची काही गरज नाही. आजपर्यंत आकाशला एवढं चिडलेलं रागिणीनं कधी बघितलेलं नसतं आणि त्या पापाची शिक्षा ही रागिणीला भेटत असते. रागिणीने जे काही कांड केलेले असतात ते कांड इतके नीच असतात, इतके खालच्या दर्जाचे असतात. त्या गोष्टीची शिक्षा ही रागिणीला आकाश देत असतो. आणि मग भूमी आणि मानसींनी जाऊन आता बॅग आणलेली असते आणि ती बॅग फेकून देण्याचं काम त्या दोघीजणी करतात. भूमीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही मी या बाईला कधीही समजून घेणार नाही. रागिणी मात्र ढसाढसा रडत असते, परंतु तिला तिथे समजून घ्यायला कोणीच नसतं. आकाशचा निर्णय झालेला असतो. आकाशने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी या बाईला मी सोडणार नाही, कारण तिला तिच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणारच आहे. आकाश ऐकत नाही हे कळल्यानंतर रागिणी राजा काकांकडे जाते आणि तिथे जाऊन राजा काकांच्या समोर हात जोडू लागते. अहो तुम्ही तरी ऐकून घ्या ना, तुम्ही तरी बोला ना. त्यानंतर राजा काका म्हणतात, निघ, आकाशने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे. त्यानंतर ती लगेचच जाऊ लागते, ती म्हणजे इकडे अथर्वच्या जवळ, आणि अथर्वला म्हणू लागते की प्लीज अथर्व, तू तरी मला समजून घे ना. अथर्व, तुझ्या लक्षात येते का, असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर इकडे बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर कोणीच ऐकून घेत नसतं. अथर्व म्हणत असतो की मला लाज वाटत आहे, कारण आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इतक्या भयानक आहेत की काही झालं तरीही तू चालती हो, असं बोललं जात असतं. आता रागिणीला घराच्या बाहेर काढलेलं असतं. रागिणी हातापाया पडत असते, पण तिचं कोणीही ऐकून घेतलेलं नसतं. तुझा नवरा असल्याची लाज वाटते मला, असं राजा काकांनी बोललेलं असतं. आणि आता ती घराच्या बाहेर आलेली असते. तिच्यासोबत अभिही तिथं उभा असतो आणि मग रागिणीला तो म्हणत असतो की आई जा तू. परंतु रागिणी म्हणत असते, नाही आकाश, मी कुठंही जाणार नाही, मी फक्त आणि फक्त इथेच राहणार आहे. मला काही करून मला इथेच राहायचं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा ती म्हणत असते, मी तंबू ठोकून राहील, इथं अंगणातच राहणार आहे. तेव्हा अभि म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरी आई तू असं नाही करू शकत, कारण आत्ताची परिस्थिती तुझ्या लक्षात आलेली आहे ना. आणि मग आता अभिने पण सांगितलेलं आहे की तू या घरातून निघून जा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भूमी आणि आकाश एकत्र आहेत. भूमी आकाशला समजवत आहे, आकाश तुझ्या लक्षात येतं आहे का, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे की तू आत्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे, प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं आहे, पण तू जो नियम केलेला आहे ती गोष्ट अंमलात येते का हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण महाजनांच्या प्रॉपर्टीतली फुटकी कवडीही त्या बाईला मिळता कामा नये आणि हे सगळं तुलाच बघावं लागणार आहे, हे स्पष्टपणे भूमी आकाशला सांगत असते. परंतु आकाश मात्र शांतच असतो, कारण भूमीच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळं कोण करू शकतं, हे सगळं कुणामुळं होऊ शकतं हे भूमीला माहिती आहे. इनडायरेक्टली भूमीने अभिचं नाव न घेता आकाशला जागं केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.